दाखल केलेला आहे हातपात नसल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आताच एवढ्या लवकर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. एखाद्या यंत्रणेचा अहवाल दिलेला आहे, अजून काहीतरी अहवाल चालू आहे असं देखील काही मंडळींकडनं मला कळलेलं आहे. त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा तपास यंत्रणेचा जर चौकशीचा अहवाल अजूनही जिवंत असेल किंवा सुरू असेल तर अशा प्रकरणामध्ये आपलं मत मंत्री असताना व्यक्त करणं हे योग्य नाही. एसआयटीचा अंतिम निर्णय आल्यानंतर याच्यावर योग्य ते आम्ही राजकीय आरोप करण्यात आले त्यामुळे माफी मागण्यात रोज सकाळी एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करतात तेव्हा रोज माफी मागणार का? म्हणजे ज्यावेळी स्वतःची बदनामी झाली असं वाटतं तेव्हा समोरच्यानं माफी मागायची आणि रोज सकाळी उठून एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं कटकारस्थान करायचं ही दुटप्पी भूमिका आहे. तशी मराठीच्या बाबतीमध्ये देखील घेतली. पुण्यामध्ये 25 वर्षीय महिलेवरती एका त्यांनी अत्याचार केला. महिलांवर अत्याचाराचं प्रमाण हे कमी होताना पाहिजे आणखी वाढताना पाहिजे नाही. या बाबतीमध्ये असं जर नीच कृत्य त्याने केलं असेल तर त्याला 100% कडक शिक्षा होईल, कडक त्याच्यावर कारवाई होईल आणि या संदर्भातली घटना परत घडू नये यासाठी पोलीस योग्य तो बंदोबस्त करतात. तयारी सुरू आहे हे दोन्ही पक्षांकडनं सादर केलं जात आहे. कसं बघताय तुम्ही एकत्र टीजरमुळे मतं वाढतात अशातला भाग नाही. शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू. कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्या सोबत नाहीये, त्यांच्यावर काँग्रेस देखील आहे. ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी हीन पातळीवर जाऊन अपमान केलेला आहे आणि अशा महाविकास आघाडीच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये राजसाहेब येतील की नाही त्याच्याबाबत बोलणं त्यांच्या निर्णयानंतर ठरेल. परंतु मी अजून एक सांगतो की ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलाय अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही. समितीच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला मारहाण केले, मराठी भाषा येत नसल्यामुळे त्या व्यक्तीला मारहाण केली. ते पोलीस कारवाई करतील ना. अशा पद्धतीची मगरुरी जर कोण करत असेल. आम्ही अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बहुभाषिक राहतात, सगळ्या भाषांबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु आमची मायबोली मराठी आहे. मायबोली मराठी असल्यामुळे मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जर अन्याय करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर शिवसेना देखील त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देईल. समन्वय समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातोय विरोधकांकडनं त्या बाबतीतली स्ट्रॅटेजी आपल्या आमदार महोदयांची कशी असावी, आपण सत्य कसं सभागृहा समोर मांडावं याबाबत सांगोपांग चर्चा झाली. महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था लढाव्यात अशा पद्धतीची चर्चा झाली. त्याच्यामुळं महामंडळ वाटप करण्याचा अधिकार समन्वय समितीला नाही. त्याचा निर्णय 3 नेते घेतील. त्याच्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब असतील, बीजेपीतून माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील आणि एनसीपीतून अजितदादा निर्णय घेतील. कल वक्त की घटना है जब सूचना के पूर्व सांसद राजेंद्र खरे ने अपने दफ्तर में बुलाकर एक गैर मराठी व्यक्ति को वहां पर थप्पड़ मरवाया, उससे माफी मंगवाई जबरन. उसको मुद्दा बनाया जा रहा है कि ये हमेशा दादागिरी कर रहे हैं. अगर ठीक है भाषा का सम्मान तो है, लेकिन इस तरह से कानून हाथ में लेना कितना जायज है? कानून हाथ में लेना ये गलत बात है. मराठी के ऊपर अगर अन्याय हो रहा है तो उसके ऊपर भी कार्रवाई हो सकती है. जो मैंने बोला कि महाराष्ट्र में एक परंपरा है, बहुभाषीय परंपरा है, लेकिन मराठी हमारी माय बोली है. अगर मराठी के ऊपर अन्याय हो जाता है तो हम भी सह नहीं सकते. लेकिन कानून को हाथ में लेना और लॉ एंड ऑर्डर बना के रखना ये अच्छी बात है. ठाकरे परिवार जिस तरीके से एक इकट्ठा आने की बात सामने आ रही है दोनों ही पार्टियों की तरफ से, बीजेपी की तरफ से, एमएनएस की तरफ से टीजर लॉन्च किए जा रहे हैं. अभी कल जो एक तो दोनों ठाकरे भाइयों का ये सवाल है, उनको इसका जवाब देना पड़ेगा.
लेकिन मुझको जितनी राजनीति समझती है तो वो सिर्फ उबाटा के साथ की अलायंस नहीं है, वो महाविकास आघाड़ी के साथ की अलायंस होगी। राज साहब ठाकरे का एक स्वतंत्र विचार है और जिन लोगों ने स्वतंत्रवीर सावरकर जी का अपमान किया है उनके साथ राज साहब जाएंगे, ये मुझको नहीं लगता। घटना सामने आई है, डिलीवरी बॉय वो घर में घुसा और एक युवती के है साथ बलात्कार किया है। जिसने ये नीच कृत्य किया है उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई। दिशा सालियन को लेकर एसआईटी का कहना है कि कोई भी फाउल प्ले नहीं हो सकती है। एसआईटी ने पूरा अहवाल देने के बाद ही इसके ऊपर बोलना उचित रहेगा, क्योंकि ये जो इंक्वायरी चालू है तो अभी भी चालू है और जब इंक्वायरी चालू रहती है तब मिनिस्टर ने उसके ऊपर बात करना उचित बात नहीं है। जब पूरा अहवाल आएगा तब उसके ऊपर बात करेंगे। माफी भी मांगने की कोई जरूरत नहीं है। अगर माफी मांगनी चाहिए तो रोज सुबह एकनाथ शिंदे साहब के ऊपर जो टीका टिप्पणी होती है उन्होंने भी माफी मांगी। क्या है और महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या का मुद्दा उठाया। उन्होंने कहा कि 700 आत्महत्या होगी आपके सरकार के कार्यकाल में, ये बहुत जिंदगी है। एक तो राहुल गांधी जी ने महाराष्ट्र के बारे में, महाराष्ट्र के फार्मर के बारे में जो बोला है वो बहुत ही जल्दी बोला है। अभी तक वो कहाँ थे जब आपत्ति आती है, जब नेचुरल कैलेमिटीज आती है, तब ये सब लोग कहाँ रहते हैं? महाराष्ट्र में जो महायुति का सरकार है वो पूरे फार्मर लोगों का ही सरकार है और उनके उन्नति के लिए काम करे। इलेक्ट्रिक बस गाड्या असेल किंवा 1300 विरोधकांचा हा उद्योगच आहे की फक्त आणि फक्त त्यांना सत्तेतनं बाजूला केलेल्या 50 आमदारांवर बोलावं आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांवर बोलावं, हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे। त्यांना एवढं मनावर तुम्ही घेऊ नका आणि एवढं महत्व देखील घेऊ नका।